सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि समाधानाने भरपूर जावं. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर मी गेले होते देवळात 31 डिसेंबरला, म्हणजेच 31 डिसेंबरला 2025ला मी देवळात गेले होते. वर्षाचा शेवटचा दिवस देवाला नमस्कार करण्यासाठी आणि धन्यवाद करण्यासाठी. बघा, पुढच्या भविष्यासाठी तर आपण सगळेच प्रार्थना करतो, पण जे गेलं वर्ष आहे ज्यामध्ये सुख दुःख जे काही वाटायला आलं होतं त्यासाठी देखील देवाला धन्यवाद करणं गरजेचं आहे. ग्रेटिट्यूड आपलं हे खूप महत्त्वाचं असतं देवाच्या प्रती, कारण त्याने खूप काही आपल्याला दिलेलं असतं. सुख तो जास्त देतो आणि दुःख कमी देतो. सुखाची आपल्याला किंमत कळावी म्हणूनच तो थोडंसं दुःख देखील देतो. तर मी आले होते देवळामध्ये. दवाखान्यातसुद्धा जायचं होतं कारण सर्दी बरी होत नव्हती आणि मग देवळात देखील गेले. रस्त्यालाच लागून होतं. सोबतच तांदूळ आणि फुलं आणली होती महादेवाला वाहायला. साईबाबांचं मंदिर आहे आणि महादेवाची इथं शिवलिंग देखील आहे.